आपण एक गाणं ऐकतो नाही का, त्याच्यामध्ये एक ओळ आले बघा की दुर्गेचा पुत्र हा दुर्गावर राही, पश्चिमेचा राजा पूर्वेला पाहिजे. नमस्ते मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी शुभम गणेश मकोल पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातोय सह्याद्रीमध्ये. तर मित्रांनो, मी सध्या आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणि मी निघालेलो आहे किल्ले सरसगडच्या दिशेने, जे की येतं सुधागड तालुक्यातील पाली या शहराजवळ. तुम्ही जर मुंबई, पनवेल, पेण या मार्गातून येत असाल तर नागोठणेपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर वाकण व पाटणसई गाव बसलेले आहे. या गावाच्या नाक्यापासून सुमारे 8 किलोमीटर वसलेले आहे ते पाली शहर. अशी आख्यायिका मानली जाते की गणपती बाप्पाचे निस्सीम भक्त बल्लाळ यांच्या नावावरून यांच्या मंदिराला बल्लाळेश्वर असं नाव देण्यात आलं. ह्या भक्त बल्लाळाने एका दगडामध्ये गणपती बाप्पाची आराधना केली आणि त्यामध्ये गणपती बाप्पा प्रगट झाले. पुढे त्यांच्या वडिलांनी ते दगड फेकून दिले व त्याचेच पुढे धुंडीविनायक अवतार झाले. आणि म्हणूनच बल्लाळेश्वराच्या मंदिरामध्ये येताना प्रथम धुंडीविनायकाचं दर्शन घेतलं जातं. पाहता पाहता सर्व दुर्गसेवकांची फौज मंदिरापाशी जमू लागली होती आणि आम्ही सर्वजण लगेचच निघणार होतो किल्ले श्री सरसगडाकडे. जय शिवराय मित्रांनो, मी शुभम गणेश मकोल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत सुधागड तालुक्यातील पाली शहराजवळ वसलेल्या किल्ले सरसगडाकडे. तर या गडाकडे जाण्याचं औचित्य म्हणजे आज श्रीमद रायगुरू प्रतिष्ठान यांच्यामार्फत आज किल्ले सरसगडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. तर या मोहिमेनिमित्त मी आलेलो आहे आज किल्ले सरसगडाकडे. नेहमीप्रमाणे गडकिल्ल्यावर जाण्याआधी घ्यावयाची विशेष काळजी याचे सर्व मार्गदर्शन प्रमुख परेशदादा ठोंबरे यांनी सर्व शिवभक्तांना, सर्व दुर्गसेवकांना दिले. आणि जय जिजाऊ, जय शिवराय म्हणत सर्व दुर्गसेवकांनी किल्ले सरसगडाकडे प्रस्थान केले.
बऱ्यापैकी सर्वच दुर्गसेवक रस्सीच्या साहाय्याने दुर्गाच्या मध्यावर येऊन पोचलो होतो. किल्ल्याच्या मध्यावर आल्यानंतर आपल्याला एक चौकोनी प्रकारची गुहा पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की ही गुफा सातवाहन काळापासून आहे. ही गुफा साधारणतः 15 ते 20 फूट कोरून बनवलेली आहे. जवळपास 15 ते 20 जण आतमध्ये मावू शकतात इतकी ती अरुंद आहे. आता सुरू होणार होता किल्ल्यावरचा सर्वात थरारक अनुभव. कातळामध्ये कोरलेल्या 96 पायऱ्या चढून आपल्याला जायचं होतं ते दिंडी दरवाजापाशी. जर तुम्ही कधी कालावंतण दुर्ग या ठिकाणी कधी गेला असाल तर अगदी त्याच प्रकारच्या पायऱ्या या ठिकाणी सुद्धा कोरलेल्या आहेत. मजल दर मजल करत आम्ही पोचलो होतो ते किल्ल्याच्या दिंडी दरवाजा अथवा पाली दरवाजापाशी. आपले आजचे प्रमुख अतिथी कासारबट गावचे म्हात्रे काका आणि त्यांची संपूर्ण फॅमिली यांच्यामार्फत गडाचे पूजन करण्यात आले. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. गो माता की जय. हरे हरे महादेव. गणपती बाप्पा. आपण जो दुर्ग सरसगड आहे त्याच्या मुख्य प्रवेशद्वाराशी आहोत. दुर्गापूजन केलं आपण, कारण की दुर्ग म्हणजे खजिना. महाराजांनी आयुष्यामध्ये सर्वात जास्त जर कशाला मोल दिला असेल तर ते दुर्गांना. कारण की दुर्ग होते म्हणून आपलं हा स्वराज्य वाढलं, राखलं आणि अबाधित राहिलं. तर आणि महाराजांना जर हे दुर्ग खजिना आणि महाराजांना मंदिरं मानत होते आणि महाराज आपल्यासाठी देव आहे, तर महाराज मंदिर मानत होते आपल्यासाठी हे सगळे मंदिरच आहेत. त्याच्यामुळे आपण कुठल्याही दुर्गावरती गेलो तर सर्वात पहिले आपण दुर्गापूजन करू, त्याच्यानंतरच ते दुर्गावरती आतमध्ये एंट्री करतो. तर आजच्या आपल्या मोहीमप्रमुख यश भाऊ मी यांना विनंती करतो की ह्या दरवाजामध्ये आपण जो आहोत त्याला दिंडी दरवाजा असं म्हणतात, त्याची जी आहे थोडक्यात माहिती द्या. दुर्गश्री सरसगड हा दक्षिणोत्तर दुर्ग आहे. उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असे दोन्ही साईडला मुख्य दरवाजे आहेत दुर्गाला. दक्षिणे साईडच्या मुख्य दरवाजासाठी येण्यासाठी 96 कातळखोरी पायऱ्या चढायला लागतात आणि हा दरवाजा हा आपण प्रत्येक किल्ल्यांवर जे पाहतो की गोमुखी दरवाजाची रचना असते त्याप्रमाणे आहे. आणि याच्यावर आपल्याला एक त्रिशूळासारखा चिन्ह दिसेल, जे याचं वैशिष्ट्य आहे की आणि ह्याच्यात देवड्या आहेत, लेण्या आहेत, या सर्व गोष्टी या मुख्य दरवाजाच्या आवारात आहेत. थोडंसं करेक्शन करेन. हा जो दरवाजा आहे दिंडी दरवाजा, ही जी नावं आहे ती आत्ताची दिलेली आहेत, परंतु ह्याला जो ह्या दरवाजाला आहे ह्याला मेन बोलतात की पाली दरवाजा. दिंडी दरवाजा म्हणजे तो दरवाजा छोटा असतो, कोण आलं हे बघण्यासाठी आणि मग आतमध्ये दिंडी द्यायची की बाबा हे माणूस आले, त्यासाठी दिंडी दरवाजे बोलले जायचे. तर हा जो आहे हा पाली दरवाजा, हा दिंडी दरवाजा नाही. देवड्या ज्या आहेत सर्वांना माहिती आहे, तुम्ही जिथे उभे आहे त्याला देवडी बोलतात. देवडी म्हणजे पहारेकऱ्यांसाठी राहण्यासाठी असलेली केलेली व्यवस्था, त्याला देवड्या बोलतात. आणि गोमुखी म्हणजे जशी आपली गाय जेव्हा नाही का तिचं पाठण वगैरे चाटायचं जेव्हा मान फिरवते त्यावेळी जो आकार बनतो त्याला गोमुखी बोलतात. कारण की दरवाजावरती डायरेक्ट कोणाही हल्ला करता येऊ नये. आता आपण जेव्हा दुर्गावरती आलो या आपण खालपर्यंत होतो, जे पहिल्यांदा आले त्यांना कोणाला समजलं की इथे दरवाजा आहे म्हणून किंवा इथून वाट असेल तर या दुर्गांची रचना अशीच आहे की दरवाजा कोणालाही दिसू नये. जर कुठलाही शत्रू आला तर त्याला दरवाजेपर्यंत पोचायलाच खूप वेळ जायचा. मग तोपर्यंत आपले जे वरचे सरदार असतील, आपले जे मावळे असतील, तोपर्यंत त्यांना कशा पद्धतीने हरवता येईल याची ते नियोजन आधीच करून ठेवायचे. तर असा हा आहे पाली दरवाजा. आपण आतमध्ये प्रवेश करूयात. ऋतिक
दिंडी दरवाजातून आत प्रवेश केल्यावर लगेचच आपल्याला समोर छोट्याशा देवड्या दिसतात. सरसगड पाली गावाच्या पूर्वेस आहे. या किल्ल्याच्या पूर्वेला सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर सुधागड हा किल्ला आहे. धनगड, कोरीगड, तैलाबैला, नागफणी, खंडाळ्याचा घाट, अंबा नदी, गरम पाण्याचे कुंड असलेले उन्हेरे असा मुलूक या गडावरून दिसतो. तसेच सरसगड या किल्ल्याला पगडीचा किल्ला, पालीचा किल्ला अशा विविध नावांनी संबोधलेला आहे. हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारामध्ये मोडतो. तसेच हा किल्ला रायगड जिल्ह्यातील सुधागड या तालुक्यामध्ये आहे. आता आलोत हा माचीवरती आहोत आपण. आणि हा जो आहे त्याच्या आधी आम्ही बऱ्याच वेळा इथून येऊन गेलेलो आहोत. सरसगडावरती भरपूर वेळा येऊन गेलो, परंतु इथं पूर्ण माती होती आणि ह्याच्यावरती म्हणजे खरंच ह्याच्यामध्ये काहीतरी असेल हा अजिबात जाणवत नव्हतं. परंतु दुर्गवेद आणि जे युवा मराठा फाउंडेशन आहे जे की सरसगडावरती खूप जबरदस्त खतरनाक काम करतायत, त्यांनी हा जो चोर दरवाजा आहे हा शोधून काढलेला आहे. पहिले जर तुम्ही आला असता तर ही पूर्ण माती आहे ना, पूर्ण मातीच्या ढिगाऱ्याखाली होता, काहीच दिसत नव्हतं. फक्त ही छोटीशी भिंत आहे ना बाजूने, आता तशी भिंत तशी फक्त भिंत दिसत होती. आणि आज हा त्यांनी जो दरवाजा आहे पूर्ण 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 मोकळा केलेला आहे. म्हणजे कित्येक वर्ष हा जर दरवाजा आहे तर पूर्ण मातीच्या ढिगाऱ्याखाली होता. एवढे खतरनाक काम करतायत ते, खरंच जबरदस्त. आणि पूर्ण सरसगडाचं काम त्यांचं लगातार चालू आहे. ज्यांना जायचं आहे त्यांनी फक्त अशी रशी वगैरे हे करून, महिलांना जर शक्य असेल तर जा. काय नाही, छोटा एक दरवाजा आहे जो की बाहेरच्या बाजूला बाहेर पडतो. चोर दरवाजा हा मुख्यतः कशासाठी असायचा, समजा कोणत्याही दुर्गावरती जर हल्ला झाल्यानंतर असं आपल्याला एक अंदाज आला की हा जो दुर्ग आहे आपण जास्त दिवस किंवा जास्त काळ लढवू शकत नाही, म्हणजे आपल्याला हा जो दुर्ग आहे हा सोडावा लागणार. तर एक चोर वाट असायची, लपवलेली वाट असायची की जेणेकरून आपण त्या ठिकाणाहून सुखरूप बाहेर पडू शकतो. त्यासाठी हे चोर दरवाजे अशाच ठिकाणी बनवले जायचे जे की कोणालाही दिसू नये, शत्रूला दिसू नये. आणि ज्याच्यापासून बाहेर पडतो ही जी वाट असते ही वेगळ्याच ठिकाणी उतरलेली असते. जसं की वाघ दरवाजा, रायगडाला बऱ्याच वेळा आपण गेलो, वाघ दरवाजा जो आहे, वाघ दरवाजाची वाट आहे ती तशीच आहे, तो पण चोर दरवाजा म्हणूनच वापर केला आहे. ज्यावेळी रायगड पडला तेव्हा राजाराम महाराजांना सहिराणे साहेबांनी पळून जाण्यासाठी त्याच वाघ दरवाजाचा उपयोग केला होता, त्यांना पालखीतून खाली उतरवलं होतं. तसाच हा चोर दरवाजा आहे. ती गोष्ट द्यायची आहे, हा जो दुर्ग आहे ना साधा नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामधून अभ्यास करण्यासारखे आहेत. कारण की हा जो बनवला आहे हा बहमनी कालापासून आहे, म्हणजे इसवी सन 200 ते 300च्या शतकापासून चालू आहे. दुसरी गोष्ट इथं मुख्यत्व बघण्यासारखी अशी आहे की हा दगड बघा तुम्ही, आपला जो सह्याद्री आहे हा कशापासून बनला आहे तर बेसाल्ट खडकापासून, बरोबर आहे. आणि ह्याची जी निर्मिती आहे ही
35 लाख वर्ष आधीपासून झालेली आहे. लाव्हारस जेव्हा आला तेव्हा लाव्हारस थंड जसा होत गेला तसा त्याचा काय होत झाला, खडक 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 बनून गेला. तुम्ही आता बघा जे तुम्हाला बरेच टप्पे दिसतील. पहिला लाव्हारस आला तो थंड झाला, त्याच्या दुसरा लाव्हारस आला तो थंड झाला, तिसरा आला, तुम्हाला टप्पे दिसत आहेत बघा. हे पहिल्यापासून आहे. तर 35 लाख वर्षापासून त्याच्यानंतर आपल्या सह्याद्रीची उत्पत्ती झालेली आहे आणि हा बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. तर ह्याचं तुम्हाला उत्तम उदाहरण ह्याच्यामध्ये दिसते. हा जो पूर्ण तुम्ही बाजूने पण बघितला सरसगड उन्हाळ्यामध्ये आला तर तुम्हाला पूर्ण पांढरं 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 दिसतं. तर हा लाव्हारसाचं एक उत्तम उदाहरण आहे. ज्यांना दरवाजा बघायचं आहे त्यांनी जाऊन या. आपण आता माचीवर आहोत. तो दरवाजा पाहिला त्याच्या समोरच हा जो तुम्हाला एक छोटीशी रूम दिसते त्या बोर्डवरती नाव लिहिलेलं आहे की शस्त्रागार आहे. ह्याचा अर्थ काय की ह्याच्यामध्ये शस्त्र ठेवली जायची. परंतु काही इतिहास अभ्यासकांनी किंवा इतिहासाला जोड असेल अशा पद्धतीने त्यांनी उदाहरणं दिलेत की हा जो आहे हा शस्त्रागार नाही आहे. कारण की शस्त्रागार हा कधीच जायच्या याच्या वाटेवरती नसतो. शस्त्रागार हा थोडासा आतल्या बाजूला असतो, लपून ठेवलेला जागा असतो. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही आता हे जे लोक आहेत आतमधले त्यांनी बघा तिथे तुम्हाला छोटस नाही का दगड आहे, कातलाला कापलंय आणि त्याच्या आतमध्ये एक नाही का खड्डा केलेला आहे. ते बघून घ्या, सांगतो नंतर, सांगितल्यानंतर बघून घ्या. तर छोटासा खड्डा केलेला आहे. तर्क असा मानला जातोय किंवा कदाचित हेच खरं असू शकतं की हा शस्त्रागार नसून इथे कैद्यांना कैद करून ठेवण्यासाठी जागा असावी. समजा तिथे सचिन भाऊजा आणि हात वरती करा, त्याला दोन्ही बाजूने जरा समज बघू बघा, म्हणजे त्यांना बेड्या बांधल्या आणि त्याला असं लटकून ठेवण्यासाठी अशा पद्धतीचं ती रचना आहे. त्याच्यामुळे हा शस्त्रागार नाही तर हा कैद्यांसाठी राहण्यासाठी किंवा त्या कैद्यांना कैद करण्यासाठी ठेवलेली जागा आहे. हा जो दुर्गा आहे हा बहमनी काळापासून आहे, हे तुम्हाला आधीच सांगितलं. खूप म्हणजे खूप जास्त जुना हा जो दुर्गा आहे. ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे ज्या की लपलेल्या आहेत, बऱ्याच लोकांना माहीत नाहीत. खूप लोक येतात, बघतात, टाके बघतात, वाडे बघतात, दरवाजा बघतात आणि निघून जातात. पण काही अशा गोष्टी दडल्यात ना तर तुम्हाला अजून तुमच्या डोळ्याने सुद्धा दिसत नसतील. तर काही गोष्टी अशा आहेत इथे की व्यापारी जे असायचे इथले जे जायचे ॲक्च्युली पहिले तेव्हा सुद्धा व्यापारामध्ये ते ठाणं असायचं एक थांबण्यासाठी. तर हा जर तुम्ही नीट बघितला तिथे बाजूला, हा जर बघितलात, हे नीट बघा, हे नक्षीकाम आहे, हे पुसट आहे सर्व, हे कोणालाच माहीत नाही, बऱ्याच लोकांना माहीत नाही. हा जो आहे ना हा पूर्ण नक्षीकाम केलेला आहे. ह्याच्यामध्ये असं दर्शवण्यात आलेलं आहे की एक व्यापारी आहेत जे की सगळा लवाजमा घेऊन ते घेऊन चाललेलं आहे. आणि हा जो आहे हा बेड आहे बघा, हा जो आहे हा बेड आहे, ह्याच्यावरती डोकं ठेवून झोपण्यासाठी केलेली ही व्यवस्था आहे. ठीक आहे, हे बघा, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या, आता नीट बघून घ्या. दुसरी गोष्ट, इथे जर पाहिलं तर ही सतीशिळा आहे. ही जी आहे सतीशिळा आहे. आणि विरगळी, विरगळ सर्वांना माहिती आहे. विरगळ म्हणजे काय असतं, ही कानडी शब्द आहे. विरकल असा शब्द होता, हा कानडी शब्द होता जो की कर्नाटकामधून आलाय. विरगळी सर्वात जास्त ज्या बनवल्या जायच्या त्या असायच्या कुठे, कर्नाटकामध्ये, आणि त्यांच्याकडून आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्याचा अपभ्रंश होऊन पुढे झाला की विरगळ. ठीक आहे, विरगळ म्हणजे काय, एखाद्या वीराला जर एखाद्या युद्धामध्ये मरण आलं तर त्याची जो युद्ध झालेला आहे त्याला अमर होण्यासाठी किंवा ते दाखवण्यासाठी तो युद्ध प्रसंग त्या विरगळीवरती दाखवला जातो, एका खडकावरती, त्याला विरगळ बोलतात. आणि ही जी आहे ही सतीशिळा आहे. सतीशिळा म्हणजे काय, समजा एखाद्या सरदाराचं किंवा एखाद्या राजाचं निधन झालं आणि त्या राजाचं निधन झाल्यानंतर त्याची जी पत्नी असेल तीच त्या अग्नीमध्ये जेव्हा स्वतःला अग्नीमध्ये दहन करते स्वतःचं, तेव्हा त्या स्त्रीच्या नावाने सतीशिळा बनवली जाते. तर ही सतीशिळा आहे. हा जो आहे तुम्हाला हात दिसतोय, हे बघा, हे बोट आहे, हा हात आहे. सतीशिळा ही अशाच पद्धतीची असते, हात असतात आणि बाजूला बांगड्या दिलेल्या असतात. ठीक आहे, हा इथे तुम्हाला सूर्य दिसतोय आणि इथे हा चंद्र आहे. हा चंद्र आहे, इथं सूर्य आहे. म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ह्या जी वीर स्त्री आहे जिने स्वतःच्या नवऱ्याचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्या अग्नीमध्ये उडी घेतली,
तेव्हा तिचा हा जो चंद्र आणि सूर्य असेपर्यंत तिची जी कीर्ती आहे, तिचं जे महती आहे ती तोपर्यंत राहणार आहे. अशा पद्धतीची ही विरगळ आहे. अजून एक खूप खूप म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे, पाणी द्या बॉटल. बरेच लोक सरसगडला येतात, बघतात आणि निघून जातात. आता इथे बघा, तुम्हाला एक ड्रॉइंग दिसेल. तिला कुठलं हे दिसतंय तुम्हाला? हे बघा, अजून पुढे दाखवतो तुम्हाला. हे बघा, इकडे बघा, थोडं लांब हो सर्वांनी, पाठीमागच्या पाणी घ्या जरा, अजून पाठीमाग पाणी घ्या थोडं अजून. हे दिसतंय तुम्हाला चित्र रेखाटलेलं? हे बघा, हे चित्र आहे. आता काय, आपले त्यांच्यापेक्षा आपल्याकडचे कलाकार जास्त आहे, बरोबर? त्याच्यामुळे त्यांचे चित्र जास्त दिसावे म्हणून त्यांनी हे सगळं काढलेलं आहे. प्रेमाचं प्रतीक नाही का? अक्कल नसलेले. पाणी घ्या थोडं अजून. ह्या गोष्टी खूप रेअर आहेत बरं का, बऱ्याच लोकांना. तलवारी सारखा इथे हा एक पुरुष आहे, त्याच्या पाणी पाहिजे थोडा, या इकडच्या बाजूला त्याच्या हातामध्ये एक आहे पाणी. ठीक आहे. आणि इथे हा एक प्राणी दिसतोय बघा तुम्हाला, हा त्याचा मुख आहे, हे त्याचे पाय आहेत, हे त्याचे पाय आहेत खालचे. हा, तर हा जो चित्र आहे हा असं मानलं जातं की ज्यावेळी प्रभू श्रीराम आणि प्रभू श्री लक्ष्मण ज्यावेळी हरणाला मारायला गेलेले त्याचा हा प्रसंग इथे नमूद केलेला आहे. अशा बऱ्याच इतिहासकारांचं मानणं आहे, कारण की हे दोन जे राजपुरुष आहेत आणि हा जो प्राणी आहे त्याला मारण्यासाठी गेलेला आहेत. अशा पद्धतीचं ते चित्र इथे रेखाटलेलं आहे. तर ज्यांना बघायला नाही भेटलं तर त्यांनी बघून घ्या. आता जे आपण आहोत हे आहेत सरसगडात, जो दुर्ग सरसगड आहे त्याचे धान्याचे कोठार, त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस नाहीये. दुसरी गोष्ट, सर्वांनी इथे एक छोटंसं एक नाही का नक्षीकाम पाहिलं असेल, बरोबर आहे? तर हा जो चित्र आहे हा आपल्या गणपती बाप्पाचा आहे. ठीक आहे, हा गणपती बाप्पा आहे. आपण एक गाणं ऐकतो नाही का, त्याच्यामध्ये एक ओळ आले बघा की दुर्गेचा पुत्र हा दुर्गावर राही, पश्चिमेचा राजा पूर्वेला पाहिजे, बरोबर आहे? तर तेच आहे गणपती बाप्पाचा, तो त्याचंच वर्णन ह्याच्यामध्ये केलेलं आहे. हा बाप्पा बघा तिकडे बघतोय आणि तिकडचा बाप्पा इकडे बघत असतो. सोंड बघा ह्या बाजूला आहे आणि आपलं बाप्पाचं मंदिर कुठे आहे? तिथे आहे, बरोबर आहे? त्याची सोंड कुठल्या बाजूला? बरोबर. म्हणजे हा जो बाप्पा आहे तो त्या बाप्पाकडे बघतो, तो बाप्पा ह्या बाप्पाकडे बघतो. ही जी ओळ आहे ती ह्याला सार्थकी लागते की दुर्गेचा पुत्र हा दुर्गावर राही, पश्चिमेचा राजा पूर्वेला पाहिजे, अशी ही गोष्ट आहे. तर खूप पुढे जाऊन आपल्याला पाहायला मिळतात ते धान्याचे कोठार. साधारणतः 15 ते 20 फूट खोल अशी 2 धान्याची कोठारे सरसगडवर बनवलेली आहेत. संपूर्ण दगडामध्ये कोरीव काम केलेले हे स्तंभ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या दुर्गावर स्थानिक दुर्ग श्री सरसगड संवर्धन संस्था, सुधागड व दुर्गवेत युवा मराठा फाउंडेशन यांच्यातर्फे गड संवर्धन केले जाते. आपण मागे हे जे पाण्याचे टाके पाहतात ते याच सर्व दुर्गसेवकांनी पावसाळा सुरू होण्याच्या आधी स्वच्छ करून ठेवले होते. हा जो बघताय तुम्ही हा पूर्ण मोठा पाण्याचा टाका आहे. त्याच्यामध्ये एवढा पाण्याचा साठा आहे की वर्षभर याच्यामधून पाणी आटत नाही. त्याच्यानंतर तुम्ही हे जे बघाल तुम्हाला छोटे छोटे होल दिसतात. जसं की भाऊने मला विचारलं की भाऊ मी कधीपासून ऑब्झर्व करतोय ह्या ज्या गोष्टी त्या प्रत्येक टाक्याच्या समोर आहेत. तर हे काय आहेत, हे जे आहेत ना भाऊ, हे होलं आहेत. ह्याच्यामध्ये पहिले बांबू टाकला जायचा, बांबू टाकून त्याला उभं केलं जायचं. ह्या टाक्यामध्ये काही कचरा पडू नये, घाण काही वस्तू पडू नये, त्यासाठी ह्याच्यामध्ये बांबू उभं करतात, त्याच्यावरती कापड टाकून देतात जेणेकरून हा जो पाणी आहे हा पिण्यायोग्य राहावा म्हणून. त्याच्यासाठी हा थांब टाकण्यासाठी, बांबू टाकण्यासाठी केलेले प्रोव्हिजन होतं. पाणी पण एकदम क्लिअर एकदम दिसतंय, क्रिस्टल पिण्याला सर्व पाणी.
आता आपण आलेल्या किल्ल्याच्या महादरवाजापाशी श्रीमद रायगिराव प्रतिष्ठान यांच्यामार्फत दुर्गश्री सरसगड ही अभ्यास मोहीम सुद्धा होतीच, पण त्याचबरोबर काही ठिकाणी दुर्ग संवर्धनाचे काम सुद्धा सुरू होते. पावसाच्या पाण्याने मातीचा ढिगारा जाऊन मुख्य महादरवाजाजवळील लाकडी दरवाजा हा चॉक झाला होता. हा दरवाजा बंद अवस्थेत होता. आमच्या काही दुर्गसेवकांनी लगेचच तो मातीचा पसारा बाजूला करण्यास सुरुवात केली. सरसगड या किल्ल्यावर येण्यासाठी 2 वाटा आहेत. त्यातली एक वाट आपण पाहिली जी दिंडी दरवाजामार्गे किल्ल्यावर येत होती, जे की पाली गावातून देऊळवाडीतून येत होते. तसेच दुसरी वाट जे की येते महादरवाजापाशी, जे की किल्ल्याच्या पूर्वेस असलेले तळे गावातून येते. वरती तुम्हाला छोटे 2 होल दिसत आहेत, त्यांना जांग्या बोलतात. त्यांचा एक तर उद्देश असा आहे की कोण प्रवेशद्वारात आला, कोण आला ते पाहण्यासाठी. दुसरी गोष्ट अशी, समजा जर शत्रू इथपर्यंत जर पोहोचला तर तो पोहोचल्यानंतर त्याच्यावरती गरम शिसं, गरम तेल, गरम पाणी, गोळी, ज्या बंदूक असेल बंदुकीने मारा केला जायचा, भाल्याने मारा केला, बाणाने मारा केला जायचा, त्यासाठी ते बनवलेलं एक प्रोव्हिजन आहे. महादरवाजाजवळील काम आटपून आम्ही लगेचच किल्ल्याच्या शेवटच्या भागाकडे निघालो, म्हणजेच श्री केदारेश्वरांचं मंदिर व किल्ल्याचा बाले किल्ला. मित्रांनो, हा आहे किल्ल्याचा बाले किल्ल्याचा परिसर. श्री केदारेश्वर महादेव मंदिर या गाभाऱ्यामध्ये खूपच पाणी साचलं होतं. आमच्या सर्व दुर्गसेवकांनी ते पाणी लगेचच कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मंदिराच्या गाभाऱ्याला तिन्ही बाजूने तलाव असल्या कारणाने कुठून तरी ते पाणी पुन्हा आत येत होतं. समोर आपल्याला पाहायला मिळते ती आंबा नदी आणि आंबा नदी वसलेलं पाली शहर.
मंगळमूर्ती येलकोट येलकोट आनंदाचा स्वराज्य संकल्पक आबासाहेब शहाजी महाराज की साऱ्या विश्वाची माता राजमाता मातोश्री जिजाऊ मासाहेब की महाराज गणपती गजपती भूपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित सकल कुल मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज नीतिवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत गुणवंत श्रीमंत अतिश्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आस्ते कदम रणधुरेंद्र अजिंक्य योद्धा धर्मवीर स्वराज्य रक्षक श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की नमो पार्वती पतन हर 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 सुख करता दुःख हरता राधे शिवाजी राधे 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 शिवाजी राधे 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 शिवाजी राधे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 बोला केशव माधव गोपाला बोला केशव माधव गोपाला बोला केशव माधव गोपाला बोला केशव माधव गोपाला राधे 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 शंभू राधे 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 राधे 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 शंभू राधे 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 शंभू राधे गोविंद बोलो हरि गोपाल बोलो 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 आधार 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 बोलो हरि गोपाल बोलो गोविंद 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 बोलो हरि गोपाल बोलो राधे 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 शिवाजी राधे 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 शंभू राधे 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 शंभू राधे भूषण
जय जगदंबा कंस पराक्रम जिमी कंस पराक्रम मुलेच जय शिवराजे जय भवानी जय शिवाय जय भवानी जय शिवाय जय भवानी जय शिवाय तर मित्रांनो, अचानक सह्याद्रीने व वरुणराजाने आपलं रौद्र रूप धारण केलं. आमची श्री सरसगड संवर्धन मोहीम आटोक्यात आलीच होती. लगेचच आम्ही गड उतार करण्यास सुरुवात केली होती. श्रीमद रायगुरू प्रतिष्ठान यांच्या जवळपास 70 ते 80 दुर्गसेवकांनी या मोहिमेमध्ये भाग घेतला होता. लहानपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण या मोहिमेचा भाग होता आणि या मोहिमेतील प्रत्येक सदस्य आपल्या घरी व्यवस्थित आणि सुखरूपपणे पोचेल याची सर्वांनी जबाबदारी घेतली होती. मी विशेषतः कौतुक करून त्या सर्व महिला भगिनींचे, ज्यांनी या मोहिमेमध्ये दुर्ग संवर्धनाचे काम अगदी चोखपणे पार पाडलं आणि आम्ही सुद्धा किल्ले सरसगडाकडून भरपूर काही शिकलो. तर मित्रांनो, अशी होती आजची मोहीम. श्रीमद रायगुरू प्रतिष्ठान रायगड यांच्या वतीने ही आयोजित केलेली मोहीम आणि ती होती सुधागड तालुक्यातील पाली या शहराजवळ वसलेली सरसगड किल्ल्यावरची मोहीम. सरसगड किल्ले दर्शन आणि सरसगड स्वच्छता मोहीम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडलेले. सर्व शिवसेवक या ठिकाणी गड उतार करायला लागलेत. अतिशय जोरदार पाऊस होता आणि जोरदार पावसामुळे तरीसुद्धा शिवकार्य थांबलं नव्हतं. सर्वांनी अफाट मेहनतीने या ठिकाणी श्रमदान केलं. तसेच गड संवर्धनाचं काम चांगल्या पद्धतीने पार पाडत येते श्रीमद रायगुरू प्रतिष्ठान यांनीसुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मलासुद्धा या मोहिमेचा एक भाग होता आला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. तसंच मी तुम्हालासुद्धा जाहीर आवाहन करतो की आपण सुद्धा वर्षातून एकदा तरी गड संवर्धनाचं काम केलं पाहिजे. कारण की महाराजांचं अस्तित्व म्हणजे गडकिल्ले आणि आपले मंदिर म्हणजे गडकिल्ले आणि या गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखणं हे आपलं काम आहे. त्यामुळे प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी या गडकिल्ल्यांवर आलं पाहिजे साफसफाईसाठी. एक पर्यटक म्हणून नाही तर एक या गडकिल्ल्यांचे दुर्गसेवक दुर्गरक्षक म्हणून तरी आपण या किल्ल्यांची निगा राखली पाहिजे. हे आपलं परम कर्तव्य आहे. कारण की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची हीच एक ओळख आपण जगाला दाखवतो आणि तीच ओळख हजारो पर्यटक बघायला येत असतात. त्यामुळे त्या गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखणं हे आपलं कर्तव्य आहे. तर प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी गड संवर्धनाचं काम केलं पाहिजे. जर व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कमेंट, आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.